महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. आता या फवारणी पंपासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याचे वेबसाईटवरती mahadbt.maharashtra.go.in फार्मर या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर अर्जदार येथे लॉग इन करा ऑप्शन इथे दिसेल. वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक, आयडी पासवर्ड टाकून पहिला ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि दुसरा ऑप्शन आहे आधार कार्ड क्रमांक. आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करून आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ओटीपीच्या माध्यमातून ओटीपी पाठवून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. तर इथे मी वापरकर्ता आयडी हा ऑप्शन सिलेक्ट करतो पहिला आणि यामध्ये मी आयडी जो आहे आणि पासवर्ड जो आहे तो आपला बनवला होता तो टाकून इथे कॅप्चा टाकून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करतो. जर यावरती तुमचं अकाउंट नसेल तर राईट साईडला इथे नवीन अर्जदार नोंदणी आहे, नवीन अकाउंट तुम्ही उघडू शकता. माझा इथे अगोदर अकाउंट आहे त्यामुळे इथे आयडी पासवर्ड टाकतो, कॅप्चा टाकतो, लॉग इन करा या बटनावरती क्लिक करतो. तसंच तुम्ही क्लिक करा. त्यानंतर पुढे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला कृषी विभाग आणि पुढे अर्ज करा इथे बटन दिसेल. या अर्ज करा ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील, भरपूर योजना दिसतील. आपल्याला कृषी यांत्रिकीकरण मध्ये जायचंय आणि पुढे बाबी निवडा हा येलो रंगाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इथे जर अशा पद्धतीने एरर आला तर फक्त पेज असं रिफ्रेश करा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर झालं. आता इथे आला. इथे आल्यानंतर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे. मुख्य घटक इथे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला ऑप्शन निवडायचा. त्यानंतर तपशील मध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन निवडायचा. त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणेमध्ये आपल्याला निवडायचं आहे जे पीक संरक्षण अवजारे, तर हा एक ऑप्शन निवडायचा आहे 3 नंबरला पीक संरक्षण अवजारे. हा निवडल्यानंतर आता मशीनीचा प्रकार विचारेल. आता मशीन म्हणलं तर इथे थोडं थांबायचं, लोड घेते. इथं आपल्याला निवडायचं आहे ते म्हणजे फवारणी पंप. आता फवारणी पंप इथे 2 आहेत. बॅटरी संचलित फवारणी पंप, कापूस बॅटरी संचलित फवारणी पंप, गळीत धान्य. तर आपण इथे कापूस निवडूयात. यापैकी तुम्ही कोणतेही निवडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी इथे कापूस निवडतो आणि त्यानंतर मी पूर्वसंमती कृषी पंप अवजाराची खरेदी करणार नाही हे टिक करून जतन करा ऑप्शन बटनावरती क्लिक करायचं. जतन करा बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे पाहू शकता आपली बाब जे आहे ते खाली ऍड झालेले दिसेल. ओके करायचंय, खाली ऍड झालेले दिसेल. इथे आपली ऍड झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, याला अप्लाय करायचं आहे. आता ही बाब आपण ऍड करून घेतली, ऍड करून घ्या, खाली दिसेल. त्यानंतर मुख्य पृष्ठावरती पुन्हा या. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर इथे अर्ज करा बटनावरती क्लिक करा आणि आता इथे मात्र आपल्याला काय करायचंय, अर्ज सादर करायचा आहे. तर इथे जो निळ्या रंगाचा ऑप्शन आहे अर्ज सादर करा या बटनावरती मोठ्या क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वाचून ओके करायचं आहे. त्यानंतर इथे पहा बटन दिसेल, त्या पहा बटनावरती क्लिक करायचं. तुम्ही जो अर्ज इथे ऍड केलेला आहे तो दिसेल. याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्राधान्य द्यायचं आहे. तुम्ही पहा मनुष्यचलित अवजारे आपण इथे ऍड केलेले आहेत, प्राधान्य द्यायचंय. तुमचे अजून अनेक अर्ज असतील तर तुम्ही त्यानुसार 1, 2, 3 असे प्राधान्य देऊ शकता. मी प्राधान्य दिलं. त्यानंतर खाली इथे टिक करायची योजनेअंतर्गत बाबींसाठी निवड वगैरे आणि त्यानंतर अर्ज सादर करा वरती बटनावरती क्लिक करायचा. इथे थोडं थांबायचं आहे कारण इथे थोडा वेळ लागतो. अर्ज सादर करा बटनावरती क्लिक करून तुम्ही येणार आहात मेक पेमेंट म्हणजे पेमेंट करायचं आहे. काही जणांना पेमेंटचा ऑप्शन येणार नाही. मी इथे पहिल्यांदा भरतोय त्यामुळे पेमेंट करतोय. मेक पेमेंट क्रेडिट डेबिट कार्डचं ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचंय. राईट साईडला पे जीओव्ही या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट या ब्लॅक रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता इथे पेमेंटसाठी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट. त्यानंतर मी इथे 23 रुपयाचं जे पेमेंट आहे क्यूआर कोडने करणार आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन आहे क्यूआर, तो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे भीम UPI सिलेक्ट करून मेक पेमेंट वरती क्लिक करा. इथे आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काही असेल ते तुम्ही इथे स्कॅन करून पेमेंट करू शकता. मी इथे पेमेंट करून घेतो. पेमेंट केल्यानंतर अशा पद्धतीने रिडायरेक्ट होईल आणि तुमचं इथे पेमेंट रिसिप्ट येईल आणि याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता, ठेवू शकता. अशा पद्धतीने याचा पूर्ण फॉर्म आता कम्प्लीट झालेला आहे. फॉर्म भरलाय का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला याचे डाव्या साईडला मी अर्ज केलेल्या बाबी असा ऑप्शन दिसेल. मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करायचंय. असा जर एरर आला तर पेज रिफ्रेश करा. असं 2दा-3दा पेज रिफ्रेश करा. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सॉल्व्ह होईल. मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये आल्यानंतर आपल्याला जायचंय छाननी अंतर्गत अर्ज हा 2 नंबरचा ऑप्शन आहे. छाननी अंतर्गत अर्ज मध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण अर्ज जो केलेला आहे तो सक्सेसफुली झालेला आहे. तो आता लॉटरीसाठी इलिजिबल आहे. जर लॉटरी लागली, लॉटरीमध्ये जर तुमचं नाव लागलं तर इथे
अशा पद्धतीने तुमची लॉटरी लागलेली असा मेसेज सुद्धा येतो. तर इथे आता पहा इलिजिबल फॉर लॉटरी, तर अर्ज मंजूर मध्ये जातो. मंजूर मध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही त्याचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. डाव्या साईडला कागदपत्रे अपलोड करा ऑप्शन असतो. अशा पद्धतीने तुम्ही कागदपत्रे नंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर ते करू शकता. तर महत्वपूर्ण अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.